वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी आणि मुलींनी मिळून वडिलांची सगळी संपत्ती आपल्या नावावर करून घेतली. काही जण अमेरिकेला गेले तर काही कॅनडाला स्थायिक झाले. शेवटी आई मात्र अपंग रोहनच्या वाट्याला आली. रोहन दिवसभर रस्त्यावर भीक मागून आपल्या म्हाताऱ्या आईचा उदरनिर्वाह करत होता. तो नेहमी आईला म्हणायचा, "आई, मला माफ कर, मी तुला तुझा हक्क देऊ शकलो नाही." हे ऐकून आई त्याला मिठीत घ्यायची आणि हुंदके देत रडायची. रोहनच्या वाट्याला एक घर आलं होतं, पण 5 वर्षांनी त्या घराचेही हिस्से करण्यासाठी त्याची भावंडं पुन्हा तिथे आली. तेव्हा रोहनने कोणताही वाद न करता ते घरही आपल्या भावंडांना दिलं आणि आईला घेऊन शांतपणे त्या घरातून बाहेर पडला. हे पाहून परिसरातील लोकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. रोहनची सर्वात मोठी चूक म्हणजे त्याने आपल्या भावंडांवर ठेवलेला अंधविश्वास होता. त्याला वाटत होतं की जसं त्याचे आई-वडील त्याच्यावर प्रेम करतात तसंच त्याची भावंडही त्याच्यावर मनापासून प्रेम करतात. पण प्रत्यक्षात त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रेम हे केवळ एक आवरण होतं आणि मनात मात्र त्याच्याबद्दल द्वेष दडलेला होता. रोहनच्या जन्माच्या आदल्या दिवशी त्याची आई हॉस्पिटलमध्ये जात असताना त्याच्या आई-वडिलांचा अपघात झाला. त्या अपघातात आई-वडिलांसोबत रोहनलाही दुखापत झाली. त्याच्या एका पायाला गंभीर इजा झाली होती. डॉक्टरांनी तपासून सांगितलं होतं की त्याची हाडं खूप नाजूक आहेत, पण वेळेनुसार ती सुधारतील आणि तो सामान्य माणसाप्रमाणे चालू शकेल. परंतु डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्याची हाडं जुळली खरी, पण त्याचा एक पाय दुसऱ्यापेक्षा लहान राहिला. त्यामुळे तो कायम लंगडत चालू लागला. चालताना त्याला उजवा हात उजव्या पायावर ठेवावा लागायचा, नाहीतर तो खाली पडायचा. रोहनची 5 भावंडं होती आणि सगळी त्याच्यापेक्षा मोठी होती. त्याची आई त्याला त्या अवस्थेत पाहून खूप व्याकुळ व्हायची. ती रडायची आणि त्याचे वडील तिला समजवायचे, "काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल." रोहनची आई खूप हळवी होती. ती वडिलांना काळजीने म्हणायची, "आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण रोहनची काळजी घेऊ शकतो, पण उद्या आपल्याला काही झालं तर त्याचं काय होईल? त्याला नीट चालताही येत नाही आणि समाज कसा आहे हे तुम्हाला माहीतच आहे." तेव्हा त्याची भावंड पुढे येऊन म्हणायची, "तुम्ही काळजी करू नका, आम्ही रोहनची खूप काळजी घेऊ. आम्ही त्याचं संगोपन आई-वडिलांसारखंच करू." लहानपणापासून रोहनला खूप प्रेम मिळालं. आई-वडील आणि भावंडांनी त्याचे खूप लाड केले. पण जेव्हा शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा तो खूप घाबरला होता. त्याला भीती वाटत होती की त्याच्या अपंगत्वामुळे इतर मुलं त्याची खिल्ली उडवतील. आणि तसंच झालं. शाळेत मुलं त्याची चेष्टा करायची, त्याला ढकलून खाली पाडायची. त्याच्या पायात आधीच त्रास असल्यामुळे त्याला खूप वेदना व्हायच्या. पडल्यावर उठणं सुद्धा त्याच्यासाठी खूप कठीण होतं. शिक्षकही त्याच्याकडे विशेष लक्ष देत नव्हते. थोडीशी चूक झाली तरी त्याला शिक्षा मिळायची. हळूहळू त्याचं अभ्यासातलं मन पूर्णपणे उडून गेलं. एक दिवस तो रडत घरी आला आणि आईला सगळं सांगितलं. त्याने स्पष्टपणे सांगितलं, "मी आता शाळेत जाणार नाही, मला शिकायचंच नाही." हे ऐकून आई-वडील आणि भावंड चिंतेत पडली. त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, "जर तू शिक्षण घेतलं नाहीस तर पुढे आयुष्यात काही करू शकणार नाहीस. आई-वडिलांचं नाव कसं उजवशील?" पण त्यावेळी रोहन कोणाचंच ऐकायला तयार नव्हता. आई-वडील त्याच्यावर खूप प्रेम करायचे, कदाचित त्याच्या कमतरतेची जाणीव होऊ नये म्हणून. पण त्याचवेळी ती इतर मुलांशी खूप शिस्तीत वागायचे. रोहनवर जितके लाड होत होते तितके त्यांच्या वाट्याला कधीच आले नाहीत. हळूहळू जसजसं वय वाढत गेलं तसतसा त्याच्या भावंडांच्या मनात त्याच्याबद्दल मत्सर निर्माण होऊ लागला. ते आईला म्हणायचे, "आई, तू रोहनचे जितके लाड करतेस त्याच्या अर्धे तरी आमचे करत नाहीस. तू इतका मोठा झाला तरी तू अजूनही त्याची लहान मुलासारखी काळजी घेतेस." हे ऐकून आई त्याला जवळ बोलवायची आणि प्रेमाने म्हणायची, "हा माझा लाडका मुलगा आहे. माझ्या हातात असतं तर मी माझं काळीजही याच्या हातावर ठेवली असते." याच गोष्टीमुळे भावंडांच्या मनात त्याच्याबद्दलचा राग वाढत गेला. ते बाहेरून गोड बोलायचे, पण मनातून मात्र त्याचा द्वेष करायचे. रोहनला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. ज्यांच्यावर तो मनापासून प्रेम करत होता तीच पुढे त्याच्यासाठी परके ठरणार होते. रोहनच्या वडिलांचा स्वतःचा कारखाना होता. सुरुवातीला ते एका छोट्याशा चामड्याच्या दुकानात काम करायचे, पण जसजसे त्यांचे मोठे मुलगे शिक्षण पूर्ण करून मोठे झाले तसं 2 भावांनी मिळून वडिलांसोबत स्वतःचा कारखाना सुरू केला. त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली आणि हळूहळू मोठं यश मिळवलं. त्यांची इतकी प्रगती झाली की घरात पैशाची काहीच कमी राहिली नाही. ते लाखो रुपयांत खेळू लागले.
अनेक जमिनी विकत घेतल्या गेल्या, भरपूर फ्लॅट्स घेतले गेले आणि ते भाड्यानं दिले गेले. कारखान्याची कमाई आणि भाड्याचे उत्पन्न मिळून घराची संपत्ती झपाट्यानं वाढत होती. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण रोहन मात्र साधासुधा आणि शांत स्वभावाचा मुलगा होता. त्याला साधं राहणंच आवडायचं. त्याचे आई वडील आणि भावंड आता ऐशोआरामात जगू लागले होते. ते नेहमी बाहेर फिरायला जायचे. ते रोहनलाही सोबत येण्यासाठी सांगायचे, पण तो नेहमी काहीतरी कारण देऊन टाळायचा आणि घरीच राहायचा. त्याला बाहेरच्या जगाची खूप भीती वाटायची. त्याला वाटायचं की लोक त्याच्याकडे एकटक पाहतील, त्याच्या चालण्याची चेष्टा करतील. त्या नजरा सहन करण्याची ताकद त्याच्यात नव्हती. विशेषतः त्याला ही भीती जास्त वाटायची की जर तो आपल्या आनंदी कुटुंबासोबत बाहेर गेला आणि लंगडत चालला तर कदाचित त्याच्या कुटुंबाची इज्जत कमी होईल. हळूहळू त्यानं स्वतःलाच कमी समजायला सुरुवात केली. त्याला वाटायचं की आज घरातली जी श्रीमंती आहे ती फक्त त्याच्या वडिलांची आणि भावांची मेहनत आहे. त्यामध्ये त्याचा काहीच वाटा नाही. तो स्वतःला घरातल्या एका निरुपयोगी वस्तूसारखा समजू लागला होता. कधीकधी त्याचे आई वडील त्याच्यासाठी घरातच थांबायचे. ते म्हणायचे, जर आमचा मुलगा बाहेर जाणार नाही तर आम्हीही जाणार नाही. हे ऐकून भावंडांचे चेहरे पडायचे. ते नाराजीने म्हणायचे, कधीतरी आमचाही विचार करा. तुम्ही नेहमी फक्त रोहनसोबतच राहता, आमच्या आनंदातही सहभागी व्हा. हे ऐकून आई वडिलांना नाईलाजाने त्यांच्यासोबत जावं लागायचं. आणि त्यावेळी रोहन घरात एकटाच बसून रडत राहायचा. तो देवाला प्रश्न विचारायचा, माझ्याच बाबतीत असं का? जर मीही सामान्य असतो तर कदाचित माझीही काही इज्जत असती. तो आरशासमोर उभा राहून स्वतःकडे पाहायचा. अपघातामुळे त्याची शारीरिक अवस्था खूपच बिघडली होती. तो आता 21 वर्षांचा झाला होता, पण त्याचं शरीर खूप अशक्त दिसायचं. तो इतका सडपातळ होता की फक्त हाडांचा सांगाडाच दिसायचा. त्याचे पायही असमान होते. स्वतःकडे पाहून तो पुन्हा जागेवर येऊन बसायचा आणि हुंदके देत रडायचा. हळूहळू त्यानं स्वतःला समाजापासून पूर्णपणे दूर केलं. परिस्थिती अशी झाली की अनेकांना वाटायचं की त्या घरात फक्त 5च मुलं आहेत. रोहन अस्तित्वात आहे हेही अनेकांना माहीत नव्हतं. असा वेळ निघून जात होता. दरम्यान रोहनच्या वडिलांची तब्येत बिघडू लागली. ते करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक होते. एके दिवशी त्यांनी सर्व मुलांना आपल्या जवळ बोलावलं. त्यांची तब्येत खूपच खालावली होती. त्यांनी सर्वांसमोर इच्छा व्यक्त केली, माझी संपत्ती माझ्या सर्व मुलांमध्ये समान वाटली जावी. त्यासाठी वकिलालाही बोलावण्यात आलं होतं. आई आणि सर्व भावंड तिथे उपस्थित होती, पण रोहन मात्र तिथे नव्हता. आईने आवाज दिल्यावर तो हळूहळू त्या खोलीत आला. त्याला पाहताच काही भावंडांनी नाराजी दाखवली, पण रोहन शांतपणे मान खाली घालून आईजवळ जाऊन बसला. वडिलांनी अडखळत त्याचं नाव घेतलं. रोहन बाळा, माझ्या जवळ ये. हे ऐकून रोहन त्यांच्या जवळ गेला. त्याने वडिलांचा हात आपल्या छातीजवळ धरला आणि रडत विचारलं, काय झालं बाबा? त्याचं बोलणं ऐकून मोठ्या भावाला हसू आलं, पण वडिलांमुळे तो शांत राहिला. वडील वकिलांना सांगू लागले की संपत्ती कशी वाटायची. त्यांनी एकामागोमाग एक मुलांना त्यांचे हिस्से दिले. बहिणींना त्यांचा हिस्सा मिळाला, लहान भावालाही त्याचा वाटा मिळाला. आता फक्त रोहन आणि मोठा भाऊ उरले होते आणि अजून मोठा हिस्सा बाकी होता. तेवढ्यात वडिलांनी मोठ्या भावाचं नाव घ्यायला सुरुवात केली, पण अचानक त्यांचा श्वास अडखळू लागला. सगळे धावत त्यांच्याजवळ गेले. पाणी पाजण्याचा प्रयत्न झाला, पण काही क्षणातच त्यांचा श्वास थांबला. ते सर्वांना सोडून निघून गेले. मोठा भाऊ जोरात म्हणू लागला, बाबा उठा, तुम्ही असं अर्धवट का सोडलं? माझ्या वाट्याला काय आलं हे तरी सांगा. हे ऐकून आईने त्याला रागाने थांबवलं. असं कसं बोलतोस? आधी त्यांना दवाखान्यात नेण्याचा विचार करायला हवा होता. पण तेव्हापर्यंत उशीर झाला होता. वडिलांच्या मृत्यूने आई आणि रोहन खूपच खचले. आईची अवस्था खूप वाईट झाली होती. इतर भावंडांनाही दुःख होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावर तितकं दिसत नव्हतं. त्यांच्या डोळ्यांत दुःखापेक्षा लोभ अधिक दिसत होता. अंत्यसंस्कार झाल्यानंतर घरी परतल्यावर लगेच मोठा भाऊ म्हणाला, उरलेली संपत्ती आता फक्त माझी आहे, कारण शेवटी बाबांनी माझं नाव घेतलं होतं. हे ऐकून आई संतापली. तुम्हाला लाज वाटत नाही का? अजून काही तासही झाले नाहीत आणि तुम्ही संपत्तीबद्दल बोलत आहात. त्यावेळी तो शांत झाला, पण काही दिवसांनी वकिलांच्या मदतीने त्याने उरलेली सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली. सर्व भावंड आता करोडपती झाली. ते ऐशोआरामात जगू लागले. वडिलांच्या मृत्यूचं दुःखही त्यांनी फारसं मनावर घेतलं नाही. आई मात्र हे सगळं पाहून आतून तुटून गेली. तिला समजलं होतं की तिची मुलं आता पूर्णपणे बदलली आहेत. तिच्या मुलांचं बदललेलं वागणं पाहिलं आणि मग तिला बातमी मिळाली की तिच्या मोठ्या भावाने उरलेली सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली आहे.
हे ऐकताच आईला खूप राग आला. ती संतापून म्हणाली, हा काय मूर्खपणा आहे. या संपत्तीत फक्त तुझाच नाही तर रोहनचाही तितकाच हक्क आहे. शेवटी तुम्ही दोघेच उरले होतात, मग सगळी संपत्ती तू एकट्याने कशी काय घेतलीस? आईचं बोलणं ऐकून मोठा भाऊ रागाने म्हणाला, या रोहनने आजपर्यंत काय केलंय? शाळेत घातलं तर रडत परत आला. कधी कारखान्यात काम केलं का? कधी काही जबाबदारी घेतली का? मग याचा हिस्सा कसला? उलट आम्हीच याचं पालन केलं आहे. आज जे काही आहे ते फक्त माझ्यामुळे आणि माझ्या इतर भावांमुळे. याला तर आम्ही ओळखतही नाही. हे ऐकून रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. तो अवाक होऊन आपल्या भावंडांकडे पाहू लागला. तेच आज त्याच्यासाठी पूर्णपणे अनोळखी झाले होते. आई हे ऐकून थेट जमिनीवर बसली आणि रडत म्हणाली, तुम्हाला करोडोंची संपत्ती मिळाली म्हणून काय झालं? जरी रोहनने काही केलं नसलं तरी तो तुमच्याच वडिलांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याचा देखील या संपत्तीत तितकाच हक्क आहे. पण भावंड संपत्तीच्या नशेत इतकी बुडाली होती की त्यांनी आईचाही आदर केला नाही. काही दिवसांनी सगळ्या भावंडांनी वर्ल्ड टूरचा प्लॅन केला. काही जण कॅनडाला गेले तर काही अमेरिकेला. त्यांनी तिथेच सेटल होण्याचा निर्णय घेतला आणि सांगून गेले की तिथेच लग्नही करतील. आईने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कोणी ऐकलं नाही. 15 दिवसातच सगळं आयुष्य बदलून गेलं. सर्व भावंड परदेशात गेली. सगळी संपत्ती त्यांच्या नावावर होती. फक्त जुनं घर उरलं होतं, जिथे रोहन आणि त्याची आई राहत होते. रोहन आणि त्याची आई सामान घेऊन त्या जुन्या घरात राहायला गेली. आई सतत रडत असायची. रोहनकडे पैसे नव्हते. आईजवळ थोडे पैसे होते. त्यातून काही दिवस घर चाललं. नंतर रोहननी स्वतःचा मोबाईल विकला आणि त्या पैशातून आईची औषधं आणली. पण ते पैसे किती दिवस पुरणार होते? आई सतत भावंडांचा विचार करून चिंतेत राहू लागली आणि त्यामुळे तिची तब्येत बिघडली. तिला हृदयाचा त्रास सुरू झाला. ती बहुतेक वेळ अंथरुणावर पडून राहायची. रोहन तिला धीर द्यायचा. तू काळजी करू नकोस, मी काहीतरी करेन, तुला बरी करेन. पण आई रडत म्हणायची, मला माफ कर. तुझ्यासोबत जे काही घडत आहे ते माझ्यामुळेच. पण खरी चूक भावंडांची होती, ज्यांना नात्यांची किंमतच उरली नव्हती. जुलै महिन्याचा पहिला दिवस होता. रोहनने ठरवलं की आज काहीतरी काम शोधायचंच. तो सकाळपासून उपाशीपोटी घराबाहेर पडला. इकडे तिकडे काम शोधलं, पण कुणीही त्याला काम देण्यास तयार नव्हतं. लोक त्याच्या शरीराकडे पाहून नकार देत होते. शेवटी तो एका मंदिराजवळ पोहोचला. तिथे अनेक भिकारी लोकांकडून पैसे मागत होते. काही वेळ तो तिथे उभा राहिला आणि मग स्वतःची लाज बाजूला ठेवून तोही त्या रांगेत जाऊन बसला. थोड्याच वेळात एक माणूस बाहेर आला आणि त्याच्या हातावर 50 रुपये ठेवले. रोहनला खूप लाज वाटली, पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्या दिवशी त्याने 500 रुपये कमवले. घरी आल्यावर आईने विचारलं, हे पैसे कुठून आणलेस? तो म्हणाला, थोडं छोटं मोठं काम केलं. आई खुश झाली, पण रोहन आतून तुटत होता. असं करत करत वर्ष निघून गेली. आईची तब्येत अधिकच खालावत गेली. 4-5 वर्ष झाली, पण भावंडांनी एकदाही मागे वळून पाहिलं नाही. एक दिवस रोहन भीक मागायला जात असताना जुन्या बंगल्याजवळ मोठ्या गाड्या उभ्या दिसल्या. दरवाजा उघडा होता. त्याला वाटलं भावंड परत आली असतील. तू लगेच घरी जाऊन आईला सांगितलं. काही वेळाने भावंड घरात आली, पण त्यांच्या चेहऱ्यावर प्रेम नव्हतं, तिरस्कार होता. ते म्हणाले, आम्हाला या घराचे हिस्से करायचे आहेत. हे ऐकून रोहन हादरला. तो म्हणाला, ती करोडोंची संपत्ती कमी पडली का? आता हे छोटं घरही घ्यायला आलात? ही ऐकताच मोठ्या भावाने त्याला थप्पड मारली. आई तेव्हा झोपली होती. रोहन शांत झाला. त्यांनी घराचे कागद दिले. भावाने सांगितलं, आईला घेऊन घर सोड. आई उठल्यावर सगळं समजलं. ती रागाने त्यांना शिव्या देऊ लागली आणि शाप दिला, तुम्ही लवकरच कंगाल व्हाल. रोहन आणि आई घर सोडून बाहेर पडले. आई खूप तुटली होती. ती म्हणाली, रोहन, तू स्वतःचा संसार सांभाळशील, पण मी तुझ्यावर ओझं आहे. इतकं बोलून ती अचानक रस्त्यावर धावू लागली. समोरून गाडी येत होती. रोहन तिच्याकडे धावला, पण तोपर्यंत गाडीचा धक्का लागला आणि आई खाली पडली. सुदैवाने मोठा अपघात झाला नाही,
गाडीचालकाने तिला दवाखान्यात नेलं. तो माणूस एक वकील आणि समाजसेवक होता. त्याने रोहनची गोष्ट ऐकली आणि मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याने केस लढवली आणि रोहनला त्याचा हक्क मिळवून दिला. त्या माणसाने रोहनला काम शिकवलं. काही वर्षांत तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. घर बसल्या काम करून तो पैसे कमवू लागला. आई आनंदी होती. काही वर्षांनी भावंड कंगाल झाली. ते माफी मागायला आले. आई म्हणाली, त्यांना बाहेर हाकल. पण रोहनने त्यांना माफ केलं. त्यांना पुन्हा उभं राहायला मदत केली. आईला त्याचा अभिमान वाटत होता. कारण रोहन आपल्या भावांसारखा नव्हता. तो माणुसकी जपणारा होता. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईकही करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.